गुड मॉर्निंग मित्रांनो आणि नमस्कार. मी राज तुरंडकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर मित्रांनो, शेवटचा व्लॉग होता, आपण गोव्यामध्ये फायनल जिंकलो आणि आज आपण जातो आहे आडे गावामध्ये. आपल्याला आयकॉन म्हणून जातो आहे खेड संघामधून. खेडमधला राज त्याने आज आपल्याला बोलवलं आहे आणि पाठीमागे आहे चिन्मय द कॉमेंटेटर आणि इकडे आहे स्मित आणि मी दोघं जातो आहे. तर आत्ता आलो आहे रत्नागिरी स्टेशनवरती. इथून जाणार खेडला राज न्यायला येईल. तिथून मग 4 व्हीलरने आडे म्हणजे दापोलीच्या आणि पुढे आहे त्या साईडला आहे. तर आता बघूया किती वाजता पोचतो आहे ते. आता जस्ट स्टेशनवर आलो, आता ट्रेनसाठी जातो आहे आणि मग डायरेक्ट दापोली. तर बघूया आजच्या मॅचमध्ये काय होते ते, जिंकतो हरतो काय होते बघूया. कारण टीम चांगली आहे आणि आजचा जो ग्रुप आहे हा 1 तालुका आणि 3 आयकॉन असा ग्रुप आहे. बघूया काय होते ते. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे खेळाचे आणि क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असेल त्यांनी व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया आता किती वेळामध्ये खेळमध्ये पोचतोय ते. ट्रेन पूर्णपणे खाली आहे आणि मस्त की आता वरची सीट पकडली आहे. एक विकेट डाऊन झाली आहे तर मी पण झोपतो मस्त आहे की. चिन्मय त्या वेळेला खाली बसला आता झोपतो. बघूया आता खेळला 8चं टायमिंग आहे, बघूया किती वाजेपर्यंत बसतो. जस्ट मित्रांनो आत्ताच खेड स्टेशनला उतरलो. आता आपला एक मित्र आहे तो येतोय न्यायला. त्याच्याबरोबर जाणार रूमवरती, थोडं फ्रेश वगैरे होणार तिथे आणि मग तिथून डायरेक्ट मॅचला निघणार. मस्त की झोप झाली गाडीमध्ये, 2 तास व्यवस्थित झोपलो होतो. आता बघूया तो किती वेळ घेते न्यायला. आलं आत्ता बाय मस्त आहे की मिसळ खायला. चिन्मय आणि मी आणि स्मित येतोय अजून. आता मिसळ खाणार आणि मग मॅचला निघणार. मस्त आहे की जागुष्ट मिसळ, खेडमधली खूप फेमस मिसळ आहे जागुष्ट मिसळ. तिथे आलोय. आत्ताच गाडीमध्ये बसलो आणि निघालो. 1 2 3 पार्टी खेळातला राजा आहे आणि बाकीचे आता पुढे बसले. आता निघालोय. इकडनं 2 तास तरी लागतील ग्राउंडवर पोचायला. नंतर मग मॅच. भेटूया डायरेक्ट ग्राउंडवरती. आत्ताच पोचलोय. अजून ग्राउंड जरा लांब आहे आणि ऊन बेफाट डोळे उघडवत नाही एवढं ऊन आहे. आता बघूया ग्राउंडवर जाऊन काय कंडिशन आहे ती. तर हे ग्राउंड आहे. क्रीडा विभागामध्ये अरे पूर्ण वाळूमध्ये ग्राउंड आहे आणि दरवर्षी इकडेच आणि ह्याच ग्राउंडवरती ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे. ह्या मॅच नंतर आपली मॅच आहे. आपल्या कमिटी बॉक्समध्ये निश्चितच बसलेले आहेत. त्याने अक्षरशः अनेक खेळाडूंना घडवले. औचित्य संधी आहे. विकेट मार्गस्थ होतात. 69 टार्गेट आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. स्वतःला डिसाईड करावं लागेल कारण का मॅच इम्पॉर्टंट आहे. वा, फटका चांगला आहे, वेगवान फटका इथे. आणि आलाय आपला शूटर पांडा झालाय. दुसऱ्या टीम मधून आलाय. आपल्या टीम मधून दुसऱ्या टीम मधून चिपळूणच्या टीम मधून आलाय. पैसे खाले माझे. लाज तरी वाटली देते असं बोलायला. आत्ताच पहिली मॅच झाली आणि पहिली मॅच जिंकलोय. ऊन जरा बेकार आहे आणि आता पांड्याची मॅच आहे. दुसरी मॅच आहे. बाउंड्री पण सुटली माझ्याकडनं, पण काय आधीच वर धावत गेलो, फालतू बाउंड्री गेली. पण जाऊ दे, जिंकलो पहिली मॅच. आता बघूया दुसरी मॅच कधी लागते ती. 3 बॉल 7 विकेट. 2 बॉल 7 2 बॉल 7. एक बॉल 3.
प्रहार येणार का, चौकार येणार का? इथे बाहेर मारलाय आणि बॉक्स आउट. दुसरी मॅच चालू होती आता. विनंती केली की आणि आपण फिल्डिंग घेतली आणि बाब्या भाई मॅन फ्रॉम खेड टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. बघूया या मॅच मध्ये काय होते ते. त्याच्यानंतर ओमकार मच्छीमारा ओ यावेळीचा लाजवाब फटका उघडणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून यावेळेला केली जाते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल वेगवान फटका आहे. पाहूया किती धावांसाठी यावेळेला फटका सजवला जातोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना अशा प्रकारे आनंद घेतात मनमुरादपणे. 1-2 आहेत. 1 रन घेतलाय यावेळीचा बॉल, परंतु हा सामना मात्र रहीम लाईन या टीमने जिंकलाय. What a match! What a dog! दुसरी मॅच जिंकलो आणि लगेच पाठोपाठ लगेच तिसरी मॅच लागली होती. पांड्याच्या टीम बरोबर चिपळूणच्या संघावर मॅच होती आणि 35 टार्गेट होतं. मॅच शेवटला 1 बॉल 2 वर आली होती आणि टॅप केल्यावर 2 रन धावून काढलं. स्मिथ आणि दत्ता म्हणून खेडमधला एक बॅट्समन होता. शेवटच्या मला 2 रन धावून काढलं 1 बॉल 2 ला आणि मॅच जिंकलो. आणि आता टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालं. आता टॉप 3 मध्ये 4 बॅट्समन घेणार, 3 बॅट्समन घेणार आहेत आणि त्यांना 4 रन कंप्लीट करायचे. जी टीम 1 नंबर कंप्लीट करेल ती डायरेक्ट सेमीला जाईल आणि उरलेल्या 2 संघांची मॅच होईल. बघू आता काय होतं. यामध्ये देखील लिडिंग एज घेतली गेली आणि बॉल निघून जाईल. आपण पाहतो 4 रन साठी हलकीशी एज घेतली गेली. थर्डमॅनला बॉल मात्र जबरदस्त बॅटल. पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड कडकडीत 4 रन. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा स्मिथ शिवलकरचा धमाका बॅक आणि रहीम लाईन खेड संघ मात्र जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन, वेलबॅट शिवलकर, जबरदस्त करून मंथन नक्कीच मिळवू. काही शून्य दिले आम्ही जगाला, किंमत नव्हती जयाला. बसवा एकाच्या बाजूला, लाख करी नगव्याला. सागर होऊ कधी, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. शून्याची सुरुवात झाली. या बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे मात्र राज आणि काय घडलंय असे स्पायटर उपरवाला जप. आता सेमीफायनलची मॅच झाली. सेमीफायनलच्या मॅचमध्ये जरा फुस गेम झाला. हरलो सेमीफायनलची मॅच. आणि ह्या ग्राउंडवरती 3 वर्ष सेमीफायनल हरलो आहे. हे 3रं वर्ष होतं. आणि क्वार्टर फायनल मॅच यांच्यावर झाली. काय आता झालं. आणि आता निघतो दुसऱ्या इकडे बाजूला पण टुर्नामेंट आहे, पण ती टाईप 4 1 to 4 आहे. आता तिकडे पण जातोय. आणि इकडे फैज भाई सोड काय आता तिकडे त्या ग्राउंडवरती जातोय. जरा फ्रेश व्हायला थांबलो होतो. आता इकडची फायनल झाली की मग तिकडे मॅच चालू होईल. दाढी का वाढवली एवढी ते तर सांग. दाढी अशीच कापू नको, चांगली वाटते. घरनं मारायचे बाकी राहिलेत आहेत. आणि इकडे आपला सागर भाऊ, सागरबाई आणि पांडा एकत्र आलेत आहेत. हर्षदा मारेल की घरनं मारते. तर मग आता जातो त्या ग्राउंडवरती. तर बघूयात तिथे आता कधी मॅच लागते आणि त्या टुर्नामेंटमध्ये त्या मॅचमध्ये काय होते ते. तर हे आहे दुसऱ्या टुर्नामेंटचं ग्राउंड. गेल्या वर्षी पण या ठिकाणी आपण सेमीफायनलची मॅच हरलो होतो आणि ज्या संघाबरोबर हरलो होतो त्याच संघातून आज खेळायला आलो आहे. म्हणजेच खेडच्या संघातून आज इकडे खेळायला आलो आहे. तर आता पहिली मॅच आपली चालू होते. तर बघूया काय होते पहिल्या मॅचमध्ये. ते महाडच्या संघाबरोबर मॅच आहे. आत्ताच पहिली मॅच पण झाली, महाड संघाबरोबर होती आणि 27 रन मारले होते. 48 टार्गेट होतं 4 ओव्हरला. चेस झालं, विकेट ठेवून जिंकलो मॅच पहिलीच. आता दुसरी मॅच बघूया कधी चालू होते. पाखरं खूप आहे तिकडे. बघूया दुसरी मॅच कधी चालू होते. आता इथे आणि आता 3 टीम मध्ये बॉल आउट होणार आहे. जास्त बॉल आउट मध्ये 1 नंबर येईल तो डायरेक्ट सेमीला जाईल. दोघांची मॅच होईल. आता आपल्या टीम कडून पण 3 जण गेलेत. तर बघूया आता काय होतं बॉल आउट मध्ये. पहिला आलाय करण सोडा. डायरेक्ट हिट मारायचं नाहीये, टप्पा बॉल बनला पाहिजे आणि टप्पाच्या माध्यमातून तो जगस्टॅपचा बॉल लागला. स्टार्ट. करण सोडा, दर्यासागर आले. पहिला बॉल होतो मी. पहिला मिस. आता इकडच्या लोकल टीम मधला आहे. बघूया. बाहेरून बोलू नका प्लीज, शांत राहा जरा.
आणि लागला. आणि आता आपल्याकडून गेलाय राज. बघूया राज टिपतोय. आणि बॉल होती स्टार्ट. आणि गोल. पार्थने पण टिपला नाही. एक गुण प्राप्त. इकडच्या टीम मधला प्लेअर. 2, 3 स्टार्ट. आणि आपला बॉल 2 मध्ये 2. आता आहे आपली टीम. 3 स्टार्ट. आणि डायरेक्ट नाही पण डायरेक्ट हिट नाहीये. तर सलीम आलाय. राजाकडून लास्ट चान्स आहे त्याचा. आणि अशा प्रकारे 2 आणि लोकल टीम मधला लास्ट आहे. आणि मी होतो बॉल मिस. आणि असाच आहे. स्मिथ गेलाय आणि मिस. तर आता राजापूर आणि इकडचं लोकल टीम आहे त्यांचे 2-2 झालेत. त्यांच्यामध्ये आता परत का बॉल आउट होईल. तर बघूया आता त्यांच्यामधली कुठली टीम आपल्या बरोबर खेळणार आहे. का आपण एक खेळणार ते फिक्सच झालो. त्या दोघांपैकी एक आहे. बघू आता काय होतं. शुभम आलाय राजापूरकडून. स्टार्ट. आणि अशा प्रकारे बॉल आता लोकल टीम आहे. लाईव्ह झालं स्टार्ट. लाईव्ह बकासूर दिसलाय. आणि बॉल होतो मिस. आणि अशा प्रकारे दर्यासागर आणि राजापूर संघ पुढे गेला. आता क्वार्टर फायनल मॅच आहे आपली. टॉस हरलोय. बघूया काय डिसिजन येते तो. राजू कालीकर विनंती करतो. सेमीफायनलला गेलो होतो मगाची मॅच जिंकून. सेमीफायनलमध्ये टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली होती. आणि 24 आणि 25 चं टार्गेट आहे. बघूया आता. स्मिथ आणि संख्याचा दोघे गेले तो 25 टार्गेट. रहीम भाई हे आपले ओनर आहेत आणि खेडचे नगराध्यक्ष पण आहेत. तेच आपले ओनर आहेत. बघूया आता. 25 स्मिथ आणि संख्याचा दोघे गेले ओपनिंगला. 25 टार्गेट आहे. पाहूया राईटला बॉल योग्य क्रॉस मारायला प्रयत्न. आता मात्र याचा बॉल होता. चांगला जॉब केला होता परंतु लागला मात्र. पहिला बॉल सिंगल आलेला. दुसरा बॉल पाच याचा समोर राहिलो. संकेत एक उत्कृष्ट बॅटर मगाशी कमाल केली संकेतने. आता मात्र या ठिकाणी माझे प्रयत्न होत आहे परंतु या ठिकाणी हा पूर्ण करताना स्मिथ आणि संकेत समोर बॉल राहतो. मारण्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी मात्र बॉल चौथा बॉल टाकण्यास सज्ज होतो पार. मारण्याचा प्रहार आणि आता मात्र प्रयत्न स्मिथ रनआउट झालाय. एवढ्या हरकत आला रनआउट झालाय. बॅट्समॅन लगेच बघूया काय होते काय घडते. आता मात्र या ठिकाणी बॉल 2. नक्कीच चेंडू आड धावाची गरज आहे. आड धावायला महत्वाचा आहे. यामुळे मी आज समजलं की कोण म्हणजे दिशाबद्ध म्हणजे बॉलला सज्ज होतोय गौरव. मॅच वाजवण्याची मानवत येत काय होतोय काय घडतंय. आणि आता मला या ठिकाणी आपली फायनल मॅच सेम. एक बॉल शेवटचा 4 बॉल 8 होता. नंतर बाउंड्री गेली. 3 बॉल 4 नंतर डॉट बॉल आणि लास्टला 1 बॉल 4 वर मॅच आली आणि 1 बॉल 4 ला बाउंड्री बसली आणि फायनलला गेलो. 1 बॉल 4 ला बाउंड्री पण कुठे. बाउंड्रीला यांचे एवढं अर्धा बोट बॉल आतमध्ये पडला आणि बाउंड्री आणि फायनलला गेलोय.
एकदम फुल 25चं टार्गेट होतं पण शेवटच्या बॉलपर्यंत मॅच झाली. फुल टाईट मॅच झाली. ऑनसाईड जाम शिव्या आणि फायनलला 4 ओव्हरला 12 रन झालाय. कोकणच टीम 12 रन झाला आणि 13चं टार्गेट आहे. आता काय जवळजवळ जिंकलंच जमलं फायनल पण. तर बघू आता किती ओव्हरला चेस होतं. 13 रन. मैदानाकडे नक्कीच पहिला धावा होता नक्कीच आणि आता मला पहिला धावा 24 धावा करायची आहे. इथं झालेली आहे. नक्कीच पहिला बॉल होता नक्कीच दुसरा बॉल होता. आता मात्र या ठिकाणी नक्कीच 4 मानचा प्रहार चांगला होता. पुढे राईटला बॉल बॉक्सवर प्लेनचा आणि बॉक्स आउट झाला. बॉक्स आउट झाला पण नो बॉल होता. अजून 7 रन हवा आहे. 5 धावांची गरज. 4 आणि बाबेबाई खुश झालाय. 1 रन हवा आहे. डॉट बॉल 1 रन हवा आहे आणि डिक्लेअर जिंकलं फायनल. आता बक्षीस समारंभ सुरू होतोय. इकडे आपला तर राज तोडणकरने पूर्ण वाट लावून टाकलेली. आमची 50,000 पण हरवला आणि इकडे पण हरवला नव्हते पण आमच्या एका बॅट्समनने मारला आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. 1 बॉल 4 हवा होता. 24 बॉल 25ची मॅच होती पण ती आली होती 1 बॉल 4 वरती. पण हा 0 आउट झाला. 24 बॉल 25ची मॅच मी 1 बॉल खेळलो. 23 बॉल 25ची मॅच 1 बॉल 4 वर आली. जेव्हा 14 बॉल 16 होता तेव्हा याला आम्ही उतरवलेला होता आणि यानं 6 बॉल 5 बॉर्डर खाल्ला. 6 बॉल 5 बॉर्डर आणि आमच्या मॅचची वाट लावून लागली होती. पण आमचं नशीब चांगलं होतं तेव्हा आम्ही जिंकलो. नेक्स्ट ट्रॉफीला आम्ही येणार आणि दोन्हीकडे आम्ही फायनल मारणार. पुढच्या वर्षी 1 लाख मारणार. इकडे 50,000 मारणार. 1.5 लाख आम्ही घेऊनच जाणार. चलो आपण डायरेक्ट भेटू नंतर बक्षीस समारंभात. आणि बेस्ट बॅट्समन मी आलाय स्मिथला आणि ह्याला आम्ही आलो बेस्ट बॉलर. आणि आता फोटो सेशन चालू आहे. सगळे आता एका पाठोपाठ एक फोटो काढायला जातील. आपल्या म्हणून काढायचं थोड्या वेळाने. आणि ट्रॉफी बरोबरचे जे काय फोटोज वगैरे आहेत ते खाली मी इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेन. त्या हँडलला नक्की फॉलो करा. तिथे आपले सगळे फोटोज वगैरे नक्की बघायला भेटतील. फोटो सेशन एवढा वेळ चालू आहे की कमिटीने वैतागून बंद केलं. आणि बाब्या बाय कमिटी शेवटी वैतागून लाईट बंद करते. एवढा वेळ फोटो सेशन चालू आहे. आत्ताच मित्रांनो आलो खेड स्टेशनला. येताना जरा मध्ये खायला वगैरे थांबलो होतो. खाऊन वगैरे आलो आता डायरेक्ट खेड स्टेशनला. आता कोकणकडनं ट्रेन आहे 3:10चं समथिंग टायमिंग दाखवतो आहे. त्या ट्रेनने आता रत्नागिरीला जाणार. तर मजा आली जरा आज खेळून. पण एक जसं त्या आडेच्या टुर्नामेंटमध्ये फुल सर्कलच्या टुर्नामेंटमध्ये जिंकायचं एक स्वप्न आहे ते अजून स्वप्नच राहिलं आहे. आणि 3 वर्ष तिथे सेमीफायनललाच हरतो आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी फायनल जिंकलो 1-4च्या ठिकाणी. पण ते फुल सर्कलची टुर्नामेंट ती जिंकणं हे स्वप्न आहे. बघूया पुढच्या वर्षी ते स्वप्न पूर्ण होतं आहे का. तर चला मित्रांनो हा व्लॉग इथेच संपवतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्रिकेटच्या सफरमध्ये. तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे क्रिकेटचे आणि खेळाचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि ह्याच्या पुढचे जे व्लॉग्स असतील जवळजवळ एक 6 ते 7 व्लॉग्स असतील ते आपण एका रोड ट्रिपवर जाणार आहोत. तर त्या रोड ट्रिपचे आहेत. तर त्या व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर थोडंसं एक सस्पेन्स ठेवतो जर कुठे जाणार आहे ते. पण लवकरच तुम्हाला समजेल कुठे जाणार आहे ते. तर भेटूया पुन्हा एकदा त्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर.